नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. तर आज संडे मिळालेला आहे मला. मागचे चार संडे झाले असतील, चौथा किंवा मे बी हा 5वा संडे असेल, जून महिन्यातला शेवटचा संडे. तर म्हटलं प्रत्येक संडेचं रुटीन आपलं असं घाई गडबडीचंच जातं. तर आजचा संडे म्हटलं व्यवस्थित असा मस्त रीतसर आपण आपल्या पद्धतीने त्याला छान घालवूया. तर अगदी मी तसंच केलेलं आहे. जिभेचेही लाड मला आज पुरवायचे होते, कारण खूप दिवसानंतर बरं वाटत होतं त्याच्यामुळे. सो सकाळची वेळ आहे, सगळं आवरून घेतलं मी. प्रत्येक संडेला आपण क्लिनिंग करतो, म्हणजे ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांना संडेला क्लिनिंग करावीच लागते घरातली. तर मी ते सकाळीच उरकून घेतलं, ते मी नाही शेअर केलं तुमच्याबरोबर. सकाळी आवरल्यानंतर मी 11:30 पावणे 12च्या दरम्यान आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्यानंतर डिरेक्टली मी स्वयंपाकाला लागलेली आहे. एकीकडे मी बटाटे ठेवले, कारण आज मला असं वाटत होतं की ते हे मिळतं ना, ब्रेड समोसा मिळतो ना, तर तो बनवावा, कारण वातावरणच इतकं भारी आहे. भजी वगैरे मला नको होतं, आणि दाढीचा प्रॉब्लेम असल्यामुळे वडापाव तेवढा तोंडात गेला नसता, कारण खूप मोठं आतोंड करावं लागतं त्याला. त्यामुळे काय खाऊ शकतो आपण घरच्या घरी, तर मग म्हटलं चला की ब्रेड समोसा बनवूया. सो त्याच्यासाठी 3 छोटे छोटे बटाटे मी मस्त पाण्यात शिजवायला टाकले, कढईमध्येच टाकून दिले. म्हटलं कुकर, एवढा मोठा कुकर नको भरवायला उगीचाच आपण. तर ते झाल्यानंतर मनी प्लांटला मी प्रत्येक रविवारीच पाणी बदलते, दोघं मनी प्लांटचं, कारण आता रोज तेवढा वेळ शिल्लक नसतो या बारीक सारीक गोष्टींसाठी. तर त्याच्यानंतर मग मी म्हटलं की ते झालं तर चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी हिरव्या मिरच्या 2 प्रकारच्या, कारण त्या दळल्या जात नाही म्हणून, कारण चटणी थोडी बनवायची होती. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, जिऱ्याचा वापर मी नाही केला. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही करू शकता. तर इथं थोडीशी जी चटणी ती मी बाजूला काढली झाल्यानंतर, आणि उरलेल्या चटणीत पाणी टाकून घेतलं. तर जी कोरडी चटणी ती भाजीसाठी काढली, ब्रेड समोसाच्या आत लावतात त्या भाजीसाठी, आणि जी दुसरी होती ती त्याला तोंडी लावताना खाण्यासाठी पाणी टाकून ती मी मस्त अशी ग्रीन चटणी बनवून घेतली. यात पुदिन्याची कमी होती, पण ठीक आहे, काही हरकत नाही, ही पण छान लागेल, कारण आपण अद्रक घातलेलं आहे. त्याच्यानंतर मी मीठ टाकून घेतलं चवीनुसार. तर दोघं चटण्या, म्हणजे एका बाणात 2 निशाणं मी साधायचा प्रयत्न केला. आणि वातावरण तुम्ही बघू शकतात, इतकं भारी झालेलं आहे ना, खूप पाऊस भरून आलेला. असं वाटत होतं की आता लगेचच पाऊस पडेल. मी वाटच बघत होती, कारण गरम पण खूप होत होतं. आणि इकडे निधीचं संडे फुल एन्जॉय करायचा चाललेला होता, कारण तिलाही आता दिवसभर तीही बिझी असते, तर मग संडेच तिला तेवढा निवांत मिळतो. आणि मग बटाटे झाले होते, मग मी ते थंड करायला ठेवले. तोपर्यंत ब्रेड स्लाईस ते आतमधून कट करून घेतल्या ट्रायंगल शेपमध्ये, जेवढे आम्हाला होतील तेवढ्याच हिशोबाने मी केलेले. आणि मोठे ब्रेड मागवले होते, छोट्या ब्रेडचे कसं खूप छोटे छोटे होतील ते, म्हणून एकाला 2 किंवा 3 सफिशियंट राहतील एवढं, म्हणून मी मोठ्या ब्रेडच्या स्लाईस हे केलेल्या. आणि त्यानंतर बटाटे थंड झालेत, मी त्यांना थंड पाण्यात टाकून ठेवलेले होते. तर पटापट त्यांचं सालही काढून घेतलं, आणि आधीच मी बटाटे शिजवायला टाकताना त्याला सुरीने रेषा मारून घेतल्या होत्या, म्हणजे साल काढायला सोपं जातं शिजल्यानंतर. आणि बटाट्याचं साल काढून झाल्यानंतर या ठिकाणी स्मॅश करून घेते बटाटे, कारण भाजी कढईमध्ये स्मॅश करताना चटका लागतो, म्हणून मग मी चॉपिंग बोर्डवरच त्याला आधी स्मॅश करून घेतलं, म्हणजे ते सोपं पडतं. त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, भाजीला फोडणी द्यायची. आता तर हिंग टाकला, त्याच्यानंतर जिरं टाकलं, अगदी थोडंसं जिरं टाकलं, आणि जी हिरवी चटणी दळलेली होती ना मिक्सरमधनं कोरडी, ती याच्यात टाकलेली आहे. आणि हळद भाजीपुरतं टाकते आहे, साधारणतः पाऊण चमचा हळद मी या ठिकाणी घेतलेली आहे. इतका खमंग त्याचा सुवास दरवळतो ना सगळ्या घरामध्ये, हा. आणि भूक इतकी लागत होती, कारण सकाळचं ब्रेकफास्ट न करता मी डायरेक्ट क्लिनिंगला लागलेली होती, आणि म्हटलं की हेच करायचं आहे, तर पोट भरून आणि मन भरून खाऊया. तर खूप कावकाव करायला लागलेली ही भाजी बनवतानाच. तर झटपट अशी भाजी होते, आणि खूप कमी मी भाजी बनवली, कारण आतमध्ये जी खूप सारी फिलिंग नाही करायची, जस्ट नावाला आपल्याला ही भाजी ब्रेड स्लाईसवर लावायची असते. ती कशी लावायची ते मी तुम्हाला पुढे दाखवते आहे. तर बघा, ही एकदम छोटीशी भाजी तयार आहे. मी तीच कढईमध्ये आता हे तळून घेणार आहे, पण त्याच्या आधी बेसन पिठा घेते आहे कोटिंगसाठी. तर त्याच्यामध्ये सोडा गरजेचा आहे, म्हणून मी पाऊण चमचा सोडा घातला. त्याच्यानंतर मीठ घातलेलं आहे, खाण्याचा सोडा टाकला, आणि हे सगळं कोरडं जिन्नस जे आहे ते सगळं व्यवस्थित एकत्रित करून घेतलं, आणि थोडं पाणी टाकून एक व्यवस्थित कन्सिस्टन्सी होईपर्यंत मिक्स केलेलं आहे.
भज्यांपेक्षा थोडं पातळ पीठ या ब्रेड समोसाला लागत असतं. याला ब्रेड कटलेट पण म्हणतात आणि अजून ब्रेड सँडविच पण म्हणतात. भरपूर ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत याचे. मी त्याला ब्रेड समोसाच म्हणते. तुम्ही काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर एकदम छान कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे आणि एकीकडे मी तेलही तापायला ठेवून दिलेलं होतं. त्याच्यानंतर व्यवस्थित अशी तयारी करून घेतली आणि बघा मी म्हटली मगाशी की अगदी थोडं थोडं नावालाच लावायचं आहे. हे तरी मी भरपूर लावलं, पण जर तुम्ही बाहेरचं असं ब्रेड समोसा खाल्ला असेल ना तर त्याला तर खूप कमी लावलेलं असतं. त्या लोकांनी चवच लागत नाही. असं वाटतं की आपण फक्त वरतून बेसन पिठाची कोटिंग आणि आतला ब्रेड खातो आहे. बटाट्याच्या भाजीची चव त्याच्यात कुठेच लागत नाही. पण घरचं कसं असतं आपण व्यवस्थित लावतो, कारण आपल्याला मर्यादित बनवायचं असतं त्याच्यामुळे. आणि तेल व्यवस्थित गरम होऊ दिलं आणि एक बनवत गेली आणि एकीकडे तेलात सोडत गेलेली आहे ते ब्रेड समोसा, म्हणजे ते पटापट तळलेही जातील, जळू नाही द्यायचे एकीकडे. तेवढंही लक्ष ठेवलं, कारण इकडे जर आपण ते बनवत गेलो आणि तिकडे तेलाकडे लक्ष नाही दिलं तर ऑब्व्हियसली तो जो समोसा आहे तो करपट जळून जाईल. एकीकडे त्यालाही मी व्यवस्थित खालीवर करते आहे आणि बघू शकतात हे तळताना पण इतकी भयानक भूक लागत होती आणि पावसाचं आगमनही, म्हणजे थेंबे थेंबे पाऊस आता पडायला लागलेला होता. त्याच्याने अजूनच भारी वाटत होतं की आता कधी मी याला एकदाचं टेस्ट करते असं झालेलं होतं. पण म्हटलं आधी मला निधीला द्यायचं होतं, त्याच्यामुळे मग मी थोडीशी भूक कंट्रोल केली आणि आधी तळून घेते आहे हे, मग तिला देईल. त्याच्यानंतर मग जे उरेल ते मी खाईल. भरत यावलला गेले आहेत, ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना गरमागरम मी या ठिकाणी देणार आहे. तर बघा किती छान दिसतोय ना हा ब्रेड समोसा. यू आर बेस्ट मम्मी. थँक्यू. आवडलं तुला? अरे बापरे, फिनिश पण झालं. अजून देऊ? हो मग खूप सारे बनवले, देऊ? ओके देते. मगाशी मी जसं तुम्हाला म्हटली की बाहेर पाऊसही येणार आहे आणि पाऊस आला, खूप जोरात पाऊस आला आणि इकडे हे ब्रेड कटलेटची डिशही मी तयार केलेली आहे. खूप क्रंची झालेले होते. हा आमचा क्वालिटी टाईम आहे तिघांचा. सबके सामने सच में करूं, आसमां को छू लूं, तितली बन उडू या. संध्याकाळी निधीबरोबर थोडंसं एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालो लाँग ड्राईव्हला. अशा वातावरणामध्ये लाँग ड्राईव्ह हवीच असते, म्हणजे आम्हाला आधीपासूनच सवय आहे अशा पावसाच्या वातावरणात भटकायची, त्याच्यामुळे निघालो होतो. पण इकडे जळगावमध्ये असं म्हणजे खूप ग्रीनरी, डोंगर असं काही सापडतच नव्हतं. सिटीत संपत नव्हती लवकर. मग आम्ही रिटर्न आलो आणि येताना आज संडे असल्यामुळे बेत होता फिशचा. सो फिश घ्यायला भरत आणि निधी तिकडे गेलेले आहेत. मी इकडेच थांबली कारण तिथे खूप जास्त जेंट्सची गर्दी होती. त्याच्यानंतर मला नर्सरी दिसली. असं काही डिसाईड नव्हतं केलेलं की नर्सरीत जायचं आहे आज, पण अचानक रस्त्याने जाताना नर्सरी दिसली आणि माझं जे वृक्षप्रेम आहे ते जागून आलं. मग मला आठवलं की अरे आपल्याला पिवळा गुलाब घ्यायचा आहे. पिवळा गुलाब घेण्यासाठी गेली, पण खूप सारे गुलाब तिथे होते ज्यांना पाहण्याचा, जवळून पाहण्याचा, हात लावण्याचा मोह माझ्याने आवरला गेला नाही. तर मग मी एक एक गुलाब, इतके सुंदर फुलं या ठिकाणी होते ना की बस त्यांनाच पाहत राहायचं असं वाटतं. आणि मग मुळात मला रेड, पिंक या सगळ्या गुलाबांपेक्षा येल्लो गुलाब, पिवळा गुलाब हा जास्त आवडतो. त्यामुळे मी हा एक पिवळा घेतला आणि लगेच भरत म्हटले पांढरा घेते आहे का? मी म्हटले नाही, घेऊ का? ते म्हटले पहा. मी जस्ट पाहायला गेली आणि एक फूल मला इतकं आवडलं, ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. कारण मी जे घेतलं आहे ना ते उमलल्यानंतर मी दाखवेल. आणि मी जे बघितलं ना त्याचे इतक्या सुंदर पाकळ्या आलेल्या होत्या, म्हणजे आतमध्ये व्हाईट आणि आजूबाजूची जी बॉर्डर असते पाकळ्यांची ती पिंकिश होती. खूप सुंदर दिसत होते. ते मला इतकं भयानक आवडलं. म्हणजे येल्लोला सोडून मी येल्लो तर घेतलं, पण मग मला ते पांढरं गुलाब घेणं पण जास्त आवडलं. आम्ही येतानाच फिश घेऊन आलो. तुम्ही बघितलं तर आज फिशचा बेत होता. खूप दिवसानंतर फिश खातोय कारण आम्ही. तर फ्रायसाठी मी इकडे ठेवून दिलेलं आहे आणि आता इकडे भाजी बनवते आहे. 1-2 पीसचीच भाजी बनवायची आहे. पण ही जी सकाळची चटणी उरलेली होती ना ग्रीन कलरची, तर मग ही चटणी आता नंतर खाल्ली जाणार नाही, म्हणून मग मी विचार केला की ह्याच चटणीची आता मस्त फिश करी बनवून घ्यावी. तर ग्रीन फिश करी बनवते आहे मी. चटणीची रेसिपी सकाळीच बघितलेली आहे. सो आत्ता फक्त तडका मारते आणि फायनल
रिझल्ट मग तुम्हाला दाखव. अशा हिरव्या मसाल्यातल्या ज्या भाज्या असतात त्या खरंच खूप टेस्टी लागतात. अशाच हिरव्या सांबारातली तुम्ही बटाट्याची भाजी पण करा, खूप छान लागते, चव येते. आणि त्यामध्ये काला मोडून म्हणजे पोळी कुस्करून खाल्ली ना तर तरीसुद्धा खूप छान पोट भरतं. म्हणून मग म्हटलं ती जी चटणी उरली ती मला वेस्टही वायाही जाऊ द्यायची नव्हती, थोडी उरली होती तर उगाच एक्स्ट्राची ग्रेव्ही बनवत बसण्यापेक्षा जी ग्रेव्ही होती त्यातच म्हटलं आपण भाजी बनवून घ्यावी. कारण जास्त भाजी खाणार नव्हतं, कारण जे बाकीचे पीसेस होते फिशचे त्याचं फ्राय करायचं ठरलेलं होतं. म्हणून हे 2च पीसेस होते, फक्त रस्स्यामध्ये त्याचा अर्क उतरला पाहिजे आणि रश्श्याला चांगली चव आली पाहिजे. म्हणून मग भरत म्हटले की ते बनव. आणि प्रत्येकदा मी पिवळी साधी फोडणीची खिचडी बनवतो, पण आज निधीचं आणि भरतचं चाललं होतं की आपण भातच करायचा, भात मासे खाऊया, छान मज्जा येईल. त्यामुळे मग भात माशांचाच बेट ठरला. तर भातावर टाकण्यासाठी तो रस्सा बनवला आणि इकडे भात लावला, भाजी लावली आणि लागोहात मी मॅरिनेशनसाठी आधी मासे ठेवलेले होते तर तेही व्यवस्थित मॅरिनेट झाले. आणि मग मस्त त्यांना फ्राय करून घेते आता एकीकडे. आणि हा जो तवा आहे ना त्याच्यावर भरपूर मासे, म्हणजे आमच्या तिघांपुरतं एका वेळेस मासे बसतात, डबल असा दुसरा फेर मला लावायला लागत नाही. हेच मला खूप जास्त आवडतं. आणि त्याच्यानंतर हे जे मासे आहेत ना खूप क्रिस्पी झालेत, तुम्ही आवाज ऐकू शकता की किती त्याची कोटिंग एकदम क्रिस्पी झालेली आहे. तर फायनली स्वयंपाक झाला. भात, ग्रीन ग्रेव्हीतले मासे आणि फिश फ्राय असा आजचा बेत झालेला. तर खूप छान झालं होतं जेवण, तुम्हीसुद्धा या जेवायला, मनसोक्त जेवण झालं. बरं, कालच्या व्हिडिओमध्ये मी ही जी पाहुणी आहे ती पाहुणी नाही आहे, ॲक्च्युली आमचे घरमालक आहे, त्यांनी ती या कुत्रीला लळा लावलेला आहे, सांभाळत आहेत ते तिला. सोनपापडी म्हणून आहेत, त्या काकू बाहेरगावी गेलेल्या असल्यामुळे सध्या तिची काळजी आम्ही घेत आहोत. मला तर भीती वाटते, पण तिचं खाणं पिणं सगळं भरत पाहतं, मी फक्त आणून देते, मी ना तिच्या जवळ जाते ना काही नाही. क्लिनिंग वगैरे सगळं मी करून घेते ती नसली तेव्हा, पण खाणं पिणं तिचं सगळं भरत पाहत असतात. गोड आहे ती खरंच खूप. प्रत्येक संडे, म्हणजे आज आम्ही फक्त वेळ होता म्हणून थोडंसं बाहेर गेलो, पण प्रत्येक संडेला आमची कामं ठरलेली असतात. तसं एक आज नर्सरीचं काम केलं आम्ही. आता पुढच्या संडेपर्यंत आमची कामं पेंडिंग असतील की नाही हे काम संडेला करायचं आहे. सुट्टीच्या दिवशीच तेच काम होतं. आज मार्केटलाही जायचं होतं पण मार्केट बंद असतं, तर ते काम आम्हाला एखाद्या मधल्याच दिवशी करावं लागतं. जसं की माझं स्कूल संपल्यानंतर भरत मला घ्यायला येतात, मग तेव्हा आम्ही तिकडे जर ट्युशनला वेळ असेल तर, म्हणजे जर स्कूलला मला 3:30ला सुट्टी झाली तर मग लवकर जाऊन येतो आम्ही, नसेल तर मग संध्याकाळी जातो, असं काहीतरी करत असतो. पण असा छान संडे घालवला ना, म्हणजे इतकं भारी वाटतं ना इतक्या दिवसानंतर. आणि आधी काय व्हायचं, सतत 24 तास घरात राहायचो, मी आणि निधी सोबत राहायचो, पण भरत वेळ देऊ शकत नव्हतं. पण आता असं झालेलं आहे की निधीचं पण शेड्यूल बिझी केलेलं आहे, तिच्या स्कूलमुळे, तिच्या अभ्यासामुळे, शिवाय आई बाबा असतात. माझंही शेड्यूल फिक्स झालेलं आहे, बिझी झालेलं आहे, आणि भरतचं तर ऑलरेडी होतं. सो आम्ही संडेच्या आतुरतेने वाट बघत असतो. मला असं वाटतं प्रत्येक वर्किंग वुमेन जी असेल ती असा संडे एन्जॉय करत असेल, म्हणजे सेम असा नाही, पण जो तो ज्याच्या पद्धतीने संडे एन्जॉय करतो. तर मला आजच्या या व्हिडिओतनं एवढंच सांगायचं होतं की या पद्धतीने आपण आपला संडे एन्जॉय करू शकतो, जसं आम्ही केलेलं आहे. आज जास्त करून आमचा खादाडदे झाला, कारण खूप दिवसानंतर, म्हणजे आता मला बरं पण वाटतं आहे थोडं, तर त्याच्यानंतर तोंडाला चव आलेली आहे, म्हणून असं वाटलं की काहीतरी छान खावं, म्हणून असे बेत केले. अजून केकही बनवायचा होता, पण पोट ऑलरेडी पॅक होतं, त्याच्यामुळे म्हटलं नको, बघू कधीतरी. तर आजचा जो व्हिडिओ आहे मी त्या आता इथेच संपवते आहे, कारण 10 वाजले आहेत. मला अजून थोडा व्हिडिओ एडिट करायचा आहे, कारण हा व्हिडिओ उद्या म्हणजे सोमवारी 3 वाजता पोस्ट होईल, त्याच्यामुळे. तर इथेच संपवते व्हिडिओ. शुभरात्री. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.